अशोक खरात स्वतःला निवृत्त नौदल कॅप्टन संबोधत होता। तो लोकांमध्ये स्वतःला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आणि अंक ज्योतिष शास्त्रज्ञ म्हणून मिरवत होता। आता त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। मोठमोठ्या नेत्यांची नावे सुद्धा येणार असल्याची पुढे शक्यता आहे। स्वतःला भविष्य व्यतिरिक्त म्हणवणाऱ्या अशोक खरात याला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेली आहे। त्याने एका 35 वर्षीय महिलेला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे। तिथून त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने धार्मिक विधींचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात अडकवले। दरम्यान त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तो धार्मिक विधीच्या नावाखाली एका महिलेच्या डोक्यावर तांब्याचे भांडे ठेवून तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे। एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अशोक खरातच्या अटकेनंतर त्याच्याकडून अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत। हे व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांचे आहेत। हे व्हिडिओ आता या प्रकरणातील मुख्य पुरावा म्हणून समोर येणार आहेत। खरातची अटक आणि या स्वयंघोषित भोंदूबाबाचे महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने विरोधी पक्षांना सत्ताधारी आघाडीवर हल्ला करण्यासाठी आईचे कोलीत मिळालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एक मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसरही चर्चेत आहे, असाही आरोप केला जात आहे। अशोक खरात 2010 मध्ये स्थापन झालेले या मंदिराच्या ट्रस्टशी संबंधित असून मंदिराच्या जवळ त्यांचे एक आलिशान फार्म हाऊस देखील आहे। स्थानिकांच्या मते या ठिकाणी राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि VIP नेहमी भेट देत असत। एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासोबत खरात यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। एका व्हिडिओमध्ये चाकणकर खरात यांचे पाय धुताना आणि आदर व्यक्त करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना आपले गुरु म्हणून संबोधित आहेत। रुपाली चाकणकर या शिवनिका नावाच्या ट्रस्टच्या सदस्यसुद्धा आहेत, जिथे अशोक खरात अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। नाशिक जे पोलीस गुन्हे शाखेचे एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आमिष दाखवून एका 27 वर्षीय महिलेवर त्याने नको ते कृत्य केलेलं आहे। अशोक खरात विरोधात मंगळवारी प्रथम माहिती अहवाल FIR दाखल करण्यात आला आहे आणि पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की वैवाहिक समस्यामुळे त्याने अशोक खरातकडे सल्ला मागितला होता। त्यानंतर ती त्याच्या संपर्कात आली। त्याने तिला आमिष दाखवून तिच्या सर्व समस्या हळूहळू सुटतील असे आश्वासन देऊन तिचे शोषण केले। याच बहाण्याने त्याने 2022 ते 25 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा नको ते कृत्य केलेलं आहे असं सांगितलं जात आहे। त्याच्यावर कोणती कारवाई होत आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे।